नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू वर्ग 8वीचा द्वितीय सत्र परीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षेचा सामान्य विज्ञानचा पेपर तुम्हाला कशा प्रकारे येतो। लक्षात ठेवा, हा पेपर आहे तुम्हाला 50 मार्काचा आणि यासाठी नाही का वेळ राहील 2 तास। तर यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे येतील हे बघू आपण आता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले येईल दिलेल्या सूचनानुसार प्रश्नाचे उत्तरे लिहा। यामध्ये खालील पर्यायापैकी योग्य पर्यायास गोल करा। हा राहील तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न। पहा पहिला काय म्हणते, ATP तयार करण्याचा कारखाना असे कोणास म्हटले जाते, म्हणजे ATP तयार करण्याचा कारखाना कोणास म्हटले जाते, तर याचं उत्तर राहते तंतुकणिका। समोरचं नेक्स्ट, WBCची निर्मिती रिकाम जागामध्ये होते। कुठं होते बेटा? यस, यामध्ये होते। समोरचं तर बघा तिसरा प्रश्न, हायड्रोजनच्या रेणूमध्ये, इथे तुम्हाला रेणू विचारलेला आहे, अणू नाही विचारलं। प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन रिकाम जागा पूर्ण असते, तर याचा आन्सर आहे ना हे द्विक। समोरचा प्रश्न पहा काय म्हणतो, प्रकाशाचा वेग रिकाम जागा किलोमीटर पर सेकंद एवढा आहे। आपल्याला विचारलेला आहे प्रकाशाचा जो वेग आहे हा नाही का एवढ्या किलोमीटर पर सेकंद एवढा आहे, तर किती राहतो? त्याचं उत्तर राहणं हे पहिलं 1.शतक हजार दशा लक्ष म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढा असतो। समोरचा बघा, थर्मोकॉल रिकाम जागा डिग्री सेल्सिअस तापमानाला द्रव अवस्थेत जातो। किती डिग्री सेल्सिअस तापमानाला जातो? तर याचं उत्तर राहते यस 81 डिग्री सेल्सिअसला द्रव अवस्थेत जातो। तर इथे तर आपला पहिला प्रश्न कुठं झाला, तर यातीलच बघू आपण। पहा काय म्हणते, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा। हे पण राहणार 5 प्रश्न 5 मार्काचे। पहिलं आहे PVCचा एक उपयोग लिहा। कोणता एक उपयोग लिहा? इथे मी नाही का बरेच उपयोग लिहिला, जसं PVC बाटल्या बनवण्यासाठी उपयोग होता, रेनकोट बनवण्यासाठी उपयोग होता, पाईप बनवण्यासाठी उपयोग होता, बूट बनवण्यासाठी, दोरखंड बनवण्यासाठी, खेळणी, विद्युत वाहताराचे आवरणे, एवढे उपयोग लिहिले आहे। यातील कोणताही एक उपयोग लिहायचा। यानंतरचा प्रश्न बघा, व्याख्या लिहा। कोणाची? भूपरिसंस्था। आता भूपरिसंस्थेची व्याख्या लिहा। काय म्हणते भूपरिसंस्थाची? आन्सरमध्ये बघू आपण, ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात। म्हणजे जे नुसत्या जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना काय म्हणायचं? भूपरिसंस्था। समोरचा प्रश्न बघू आता। पहा काय म्हणते, एका ध्वनितरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन इत्यादीची एकूण संख्या 1000 इतकी आहे, तर या ध्वनितरंगाची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे? तर इथे काय दिलं आहे? विरलन आणि संपीडन, त्याच्यामुळे नाही का, आणि ते 1000 आहे, त्यामुळे याची वारंवारिता आहे ना 500। समोरचं बघू आपण क्वेश्चन। पहा, शेजारील आकृतीत प्रकाशाचे कोणत्या प्रकारचे परावर्तन दर्शवली आहे? आता ही आकृती थोडीशी क्लिअर दिसते नाही, अशा प्रकारची आकृती आहे। म्हणजे अशी येत आहे लाईट इकडे जात आहे, अशी येत आहे इकडं जात आहे, असे इकडे जात आहे, म्हणजे अशा वेळ नाही का, कोणती इथे येत आहे, कोणती इकडे जात आहे, कोणती इथे येत आहे, कोणती इकडे जात आहे, अशा प्रकारची आहे। त्यामुळे याला आपण काय म्हणता? अनियमित परावर्तन, प्रकाशाचे अनियमित परावर्तन। समोरचा प्रश्न बघू आता आपण। खगोलशास्त्रामध्ये मोठी अंतरे मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर लक्षात ठेवा, खगोलशास्त्राने जर मोठे अंतर मोजायचे असेल तर त्याला म्हणतात प्रकाश वर्ष हे एकक वापरतात, त्याला म्हणतात लाईट इयर। समोरचा प्रश्न बघू आपण। समोरचा प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नाचे उत्तर लिहा। हा 10 मार्काचा आहे। याच्यातला आपण पहिला बघू 4 मार्काचे प्रश्न, प्रत्येकी 2 प्रश्न राहणार, 2-2 गुण। शास्त्रीय कारणे लिहा। पहा काय म्हणते, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यकता आहे। जेव्हा आपण तोंडाने वेगवेगळे स्वर काढतो तो आपला स्वरतंतूवरचा जो ताण आहे हे बदलावे लागते। याचं रिझन सांगा। कारण, उत्तर बघू, कारण तोंडाने वेगवेगळे आवाज काढताना स्वरतंतूवर ताण पडतो,
त्यामुळे स्वर्तंतू कंप पावतात. ताण कमी जास्त झाल्यास कंपनाची वारंवारता बदलते. अर्थात विविध आवाज निर्मिती होण्यासाठी कंप पावणाऱ्या तंतूची वारंवारता बदलावी लागते. म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर्तंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. असं याच्या प्रकारचं उत्तर आहे. आता समोरचं बघू. काय म्हणते, दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही याचं शास्त्रीय कारण लिहा. तर सोपं आहे. उत्तर बघू आपण. दर्शकाचा रंग आम्ल किंवा आम्लाच्या संपर्कामुळे बदलतो, पण मीठ उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मिठाचा कोणताही परिणाम होत नाही. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहावे लागेल. समोरचा प्रश्न बघू आता आपण. शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा. आता शाब्दिक समीकरण लिहायचं आहे. पहा काय म्हणते, खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे निघतात. म्हणजे जो आपला खाण्याचा सोडा आहे त्याच्या चूर्णावर जर तुम्ही जर लिंबूरस टाकला तर असे बुडबुडे निघतात. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले आहे. आता पहिले इथे शाब्दिक लिहा म्हणते, समीकरण लिहून स्पष्ट करा म्हणते. मग आपण काय लिहिलं, सायट्रिक आम्ल अधिक काय लिहिलं, सोडियम बायकार्बोनेट. टू फॉर्म म्हणजे याच्यापासून तयार होते. काय होते, कार्बन डायऑक्साईड अधिक सोडियम सायट्रेट. मग इथं याचं नाही कारण खाली एक्सप्लेनेशन आहे. काय म्हणते, खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, खाण्याचा सोडा. लिंबू रस म्हणजे सायट्रिक आम्ल आणि निघणारे बुडबुडे कार्बन डायऑक्साईड असतात. अशा प्रकारचं ॲन्सर राहणार. तर समोरचा बघा. प्रकारांते खाली चित्रात दर्शवलेल्या आकृतीची रचना कोणत्या उपकरणाची आहे ती रचना लिहा. तर ही जी रचना आहे ही कॅलरी मापेची आहे. कॅलरी मापेची आहे. आता ही रचना लिहायची. ते रचना तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. आता खूप मोठी राहते म्हणून मी लिहिले नाही ते. समोरचा बघा, पर्यावरण व मानवी आरोग्यावर काचेचा होणारा परिणाम व उपाययोजना लिहा. म्हणजे पर्यावरणावर बी आणि मानव आरोग्यावर काचेचा काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकता. तर तसे तर बरेच परिणाम आहेत, पण आपण एक दोन लिहिणार इथे. जसं पहा, काच तयार करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्याचा आपल्या शरीरावर काय होतो, विपरीत परिणाम होतो. मग आता उपाययोजना काय, नको असलेल्या काचेच्या वस्तू साठवून ठेवाव्या व त्यांचा वापर पुनर्चक्रीकरणासाठी होईल असे पाहावे. म्हणजे नको असलेल्या काचेच्या वस्तू आहेत आपल्या घरच्या, ते बाजूला एका ठेवून द्यायच्या आणि ते पुनर्चक्रीकरण म्हणजे त्याला रिसायकल पुन्हा यूज करता येते का हे बघायचं आहे. समोरचा प्रश्न बघू आता आपण. चला, प्रश्न 8वा आहे, 10 गुणासाठी आहे. यामधला आपण पहिला बघू. खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. हा राहणार 4 मार्काचे. हे तुम्हाला दिलेलं आहे. इथे प्रॉब्लेम दिलेला आहे म्हणजे गणितीय दिलेलं आहे. काय म्हणते, एक 3 kg वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10 डिग्री सेल्सिअस पासून 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते. तर वस्तूच्या पदार्थात विशिष्ट उष्मा किती आहे. आता विशिष्ट उष्मा काढायचं आहे आपल्याला. म्हणजे पाहिजे मी तुम्हाला सॉल्व करून दिलं. पहिले इथे सॉल्व केलं, नंतर हे पहिले, नंतर समोरचं इथे, नंतर इथे आणि नंतर हे 4. तर अशा प्रकारे ही आली तुमची विशिष्ट उष्मा. बघून घेसाल. समोरचा प्रश्न, खालील चित्राचे वर्णन करा. आता या चित्राचे फक्त तुम्हाला वर्णन करायचे आहे तुमच्या शब्दांनी. पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळते. जसं तुम्ही जर बघितलं असं, इथं सण आहे म्हणजे उन्हाळा आहे, सण आहे उन्हाळा आहे. इथं नाही का तुमचं डेझर्ट आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, वाळवंट आहे, निवडून दिसत आहे तुम्हाला. आणि इथं कॅमेल आहे. तर हे तुमच्या याचं वर्णन तुमच्या शब्दात करायचं आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. 6 मार्कासाठी आहेत. याच्यातला पहिला, रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्यावे लागतात. तसे बरेच निकष आहे, पण आपण नाही का 6 निकष इथे लिहिले कारण की जागेचा प्रॉब्लेम आहे. तर पहिला कोणता आहे, तो व्यक्ती 18 वर्षावरील असावा. म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त असावं. त्याचे वजन 45 kg वर असावे. 45 kg पेक्षा जास्त असावे. कमीवाला जमणार नाही. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्राम असावे. एवढं तरी पाहिजेच.
आणि त्यानंतर मागील 3 महिन्यात मलेरिया झाला नसावा, तर 3 महिन्यात मलेरिया झालेला नसावा. 6 महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी, म्हणजे 6 महिन्याच्या अगोदर त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया मोठी झाली नसावी. मागील 3 दिवसात कोणतेही जैविक म्हणजे अँटीबॉडी औषध घेतले नसावे. अशा प्रकारे याचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघू आता. बघा, हे क्वेश्चन रिपीट झाला. हा क्वेश्चन नाही का इथं पुन्हा रिपीट झालेला आहे, तर हा इथे बघू आपण. घटक अणूपासून खालील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या रेखाटनाने दर्शवा. आता इलेक्ट्रॉन स्वरूपनाचं रेखाटन करायचं आहे. मग सोपं आहे. तर हे झालं आहे पहिलं सोडियम, Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोराईड. याच्यापासून तयार होते NaCl. आता याच्यात Na मध्ये किती आहेत? 11, म्हणून पहिल्या याच्यात 2, दुसऱ्याच्या 8 आणि तिसऱ्याच्या 1, 11. याचं क्लोराईड जे आहे म्हणजे क्लोरीन म्हणतो आपण त्याला, याच्यात 17 आहे, म्हणून 2, 8, 7 झाले 17. मग आता काय याचा रूल राहतो की शेवटच्या याच्या कक्षेत 1 पाहिजे, आपलं शेवटच्या कक्षेत 8 पाहिजे. मग याच्या शेवटच्या 7 आहे आणि याच्या 1 आहे, म्हणून हा 1 याचा याला नाही का हा देऊन टाकेल. यानं जसा देऊन टाकला तर याच्यात फक्त या पहिल्या याच्यात 2 आणि 8 राहील, म्हणून पाहिजे 2 आणि 8 ही पहिली कक्षा आणि दुसरी कक्षा. आणि दुसऱ्यामध्ये ते काय होणार, हा 2 तर जसा आला तसा, 8 जसा आला तसा, 7मध्ये हा 1 मिळाला म्हणजे किती होणार? 8 होणार. म्हणून नाही का पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8 आणि तिसऱ्या याच्यात 8, हे अशा प्रकारे याचं उत्तर येईल. अशी तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. समोरचा प्रश्न बघू आता आपण. पहा, दिलेल्या सूचनानुसार प्रश्नाचे उत्तर लिहा. 10 मार्काचा यामधला पहिला. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. हे 4 मार्काचे येतील. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. आता तसे बरेच गुणधर्म लिहायला लागते, पण इथे मी 2-4 लिहिलेले आहे. जसं पहिलं, मी एक तप्त वायूचा गोळा आहे. मी एक तर तप्त वायूचा गोळा आहे. जर तुम्ही सूर्य असाल तर हा एक गुणधर्म होईल. माझे तापमान 5800 केल्विन आहे. त्यानंतर माझे वय 4.5 अब्ज वर्ष आहे. माझ्यात आतापर्यंत काही बदल झालेला नाही. असे तुम्ही बरेच गुणधर्म आहे. तुम्ही 4 गुणधर्म लिहिले, हे पण तुम्ही लिहू शकता. आता समोरचा प्रश्न काय म्हणते, सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? आता याचे बी नाही का बरेच कारणं आहे. त्याच्यात मी 3-4 इथं लिहिलं आहे, कारण पेजचा प्रॉब्लेम आहे, जागेचा इथं बसत नाही, म्हणून तेवढंच लिहिलं आहे. जसं पहा, आता तुमचं सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? तर लक्षात ठेवा, सल्फ्युरिक आम्ल खत निर्मितीमध्ये वापरतात. तुमचे पेट्रोलियम शुद्धीकरण म्हणजे पेट्रोल डिझेल शुद्ध करण्यासाठी वापरतात. धातू स्वच्छ करण्यासाठी ही वापरतात. आणि स्वस्त आणि सहज उपलब्ध होते. स्वस्त आहे, खूप सहज उपलब्ध होते, म्हणून सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व आहे. समोरचा प्रश्न बघू आपण आता. काय म्हणते, खाली प्रश्न सोडवा. प्रत्येकी 3 गुण राहणं. याला 6 मार्काचा आहे, 2 सोडवा लागेल. 5. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थावर काय परिणाम झाले असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दातले. याचे बी नाही का बरेच आन्सर येतात, तर आपण काही पॉईंट बघितलेले आहे. बघा, जसं लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून मर्यादेपेक्षा जास्त साधन संपत्तीचा वापर करत आहे. हे बरोबर आहे. बघा, जीवनशैलीच्या नव्या बदलामुळे मागणीचा अधिक ताण परिसंस्थावर पडत आहे. लोकसंख्या वाढीमुळे टाकाऊ पदार्थाचे प्रमाणही वाढत आहे. एवढं जरी आन्सर लिहिलं तुम्हाला फुलपैकी फुल मार्क लिहितात आणि आणखीन जास्त पॉईंट लिहिता आले तर लिहून टाका. त्यानंतर समोरचं, खालील चित्र कशाचे आहे? यापासून ध्वनी कशा निर्माण होतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, हे जे चित्र आहे तर दिलेले चित्र मानवी स्वर यंत्राचे आहे. तुम्ही बघितलं असेल, हे कशाचं आहे? मानवी स्वरयंत्राचे चित्र आहे. आणि याच्यापासून ध्वनी कशी निर्माण होत आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आता समोरचं बघू आपण. प्रश्न 10 मार्काचा आहे. तर त्यातला हा पहिला. खालील प्रसंग अभ्यासा. किती मार्क आहे? 5 मार्काचा. पहा, स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. कशी प्रतिमा झाली? विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना. तर काय म्हणते, खालील प्रश्नाच्या
उत्तरातून प्रसंगामध्ये स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याची कारणे लिहा. मग आता आपण लिहू. पहिला काय म्हणते, प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे याचा काही संबंध आहे का व कसा ते लिहा. तर उत्तर आहे अनियमित परावर्तनामुळे प्रतिमा विस्कळीत होते किंवा स्पष्ट दिसत नाही. दुसरा, यातून प्रकाश परिवर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते लिहा. तर या आत्ताच्या पॅसेजमधून जर तुम्ही पाहिलं असतं, स्थिर पाणी असेल तर पृष्ठभाग नियमित परावर्तन होते आणि जर अस्थिर असेल पाण्याचा पृष्ठभाग तर अनियमित परावर्तन होते. समोरचं बघा काय म्हणते, प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ते लिहा. होय, दोन्ही प्रकारचे परावर्तन नियम पाळले जातात. आता बघितलं, स्थिर असेल तर नियमित, अस्थिर असेल तर अनियमित. समोरचा प्रश्न बघू आता. बघा, खालील क्रिया लक्षात घेऊन प्रश्नाची उत्तरे लिहा. ही क्रिया लक्षात घ्यायची आणि प्रश्नाची उत्तर लिहायची. सोपा आहे. खालील यामध्ये हा 5 मार्काचा. यामध्ये पहा, खालील क्रियाची पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया म्हणजे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया व पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया असे वर्गीकरण करा. मग वर्गीकरण करू. पहा, पेशी भक्षक दिलं आहे, विसरण दिलं आहे, परासरण दिलं आहे, पेशी उत्सर्जन दिलं आहे. सोपं आहे. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया, इथं पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या कोण राहतात, पेशीवाले. जसे पेशीय भक्षक हे आणि पेशी उत्सर्जन, जे ऊर्जा वापरतात ते पेशी भक्षक आणि पेशी उत्सर्जन. पेशीची ऊर्जा न वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या राहणार उरलेल्या, विसरण आणि परासरण. समोरचा प्रश्न बघा, परासरण म्हणजे काय. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणाऱ्या पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय. ही त्याची व्याख्या आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आता काय म्हणते, खालील आकृतीत दर्शविलेल्या परासरण क्रिया ओळखून त्यांची नावे लिहा. 2 मार्काचं. आता ही जी पहिली आहे ही कोणती आहे परासरण क्रिया, वनस्पती पेशीतील परासरण. आणि ही जी दुसरी आहे ही राहणार वनस्पतीच्या जागी फक्त काय राहणार, प्राणी पेशीतील परासरण. तर अशा प्रकारे आपला पेपर पूर्ण झालेला आहे. तुम्हाला अशाच प्रकारे नवीन 8वी 9वी 10वीचे सर्व विषयाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न, पूर्ण पेपर सेट आणि पूर्ण उत्तरासहित जर पाहिजे असेल तर तुम्ही आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे असेच नोटिफिकेशन येत जाईल. तुम्हाला बेटा, थँक्यू.